नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज गुरुच्या गप्पांमध्ये सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेब आपल्या समवेत सहभागी झालेले आहेत. खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोड बांधण्यासाठी कायमच झटणारे शिवसैनिक म्हणून चंद्रकांत जाधव सगळ्यांना परिचित आहेत. नमस्कार. जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला आज जे बातम्यांमध्ये प्रसारित झालेले आहेत काय सांगा? सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो. शिवसेना पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि ह्या पक्षामध्ये जिल्हा प्रमुख हा त्या जिल्ह्याचा प्रमुख नेता मानला जातो. मुळात शिवसेना हा पक्षच असा आहे, ही बांधणी कोणत्याही दुसऱ्या पक्षात नाही. शिवसेना संघटना आणि शिवसेनेचे राजकीय नेते हे दोन भाग आहेत. म्हणजे आमदार, खासदार, मंत्री महोदय हा विषय एक आणि संघटनात्मक बांधणी हा जिल्हा प्रमुखाची जबाबदारी, असे शिवसेनेचे हे भाग आहेत महत्त्वाचे. जरी संघटनेची ताकद वापरून आमदार खासदार निवडून येऊन जरी संघटना सत्तेत पक्ष येत असला तरी मूळची ही संघटना आहे आणि ह्या पक्षामध्ये संघटनेला असाधारण महत्त्व आहे. ते कोणत्याही भारतातल्या पक्षाकडं संघटन नाही, जे संघटन आणि जी सिस्टीम शिवसेनेकडे बाळासाहेबांनी घालून दिलेली आहे. आणि त्या सिस्टीममध्ये बाळासाहेबांनी जे पक्षाचं आपण म्हणतो एक नियमावली लिहिली आहे, ती त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख आणि शिवसैनिक ह्यांना अतिशय महत्त्व दिले. बाळासाहेबांनी अनेक भाषणामध्ये सांगितलं की शिवसैनिक तुम्ही हात आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. हे त्यांचं वाक्य कायम लक्षात राहिलं पाहिजे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये असं व्हायला लागलं आहे की जिल्हा प्रमुखाला दुय्यम स्थान मिळायला लागलं. म्हणजे जिल्हा प्रमुखानं सर्व कामं करायची. BLA जिल्हा प्रमुख करणार, BLO जिल्हा प्रमुख करणार, शाखा प्रमुखांच्या निवडी त्या उपलब्ध जिल्हा प्रमुख करणार, बूथ प्रमुखांच्या नेमणुका गावोगावी जाऊन ते जिल्हा प्रमुख करणार, शिवदूतांच्या त्या नेमणुका जिल्हा प्रमुख त्या नेतृत्वाखाली करणार. आणि हे सगळं करत असताना संघटनेची रचना अशी आहे, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपतालुक्याखाली विभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखाखाली उपविभाग प्रमुख ही जिल्ह्याची मेन बॉडी मानली जाते. आणि त्याच्या खाली जाऊन मग शाखा प्रमुख आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता नवीन बूथ प्रमुख चालू झालं, BLA झालं, BLO झालं. ह्या पण नवीन संकल्पना आहेत, चांगली गोष्ट आहे, संघटना मजबूतीसाठी महत्त्वाचे आहे. हे सगळं करायचं जिल्हा प्रमुखानं. परंतु तो जेव्हा त्या कार्यक्रमात येतो त्या सर्वांना कधी एकत्र बोलवलं जातं किंवा ते मेळावा असतो किंवा त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुखाला जो मान सन्मान पाहिजे, जो बाळासाहेबांच्या वेळेस शिवसेनेत मिळत होता, की त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे जिल्हा प्रमुखानंच करायचं. मग त्याला बाकीचा काय सपोर्ट असेल तर त्या जिल्ह्यामध्ये असणारे आमदार असतील, खासदार असतील किंवा मग कोण मंत्री, ते आता 57 मंत्री असतील, त्यांनी त्याला सपोर्ट करायचा, ना की त्याच्यावर पूर्ण हे करायचं. ते पाहुणे असणार त्या कार्यक्रमाचे, असा विषय असायचा. आता अलीकडे असं झालंय की तो जिल्हा प्रमुखच त्या कार्यक्रमाचा पाहुणा, ते नियोजन सगळं संपर्क प्रमुखाच्या हातात. आणि जिल्हा प्रमुखाने फक्त येऊन स्टेजवर एका कोपऱ्यात बसायचं किंवा मागच्याच लाईनला बसायचं असं नियोजन संपर्क प्रमुख सांगतात. म्हणजे पुढं बसायचं नाही, म्हणजे सगळं करायचं आम्ही. म्हणजे ती आपण नाही का घरच्या भाषेत बोलायचं म्हणतं, सगळं शिजवायचं, आणायचं, करायचं आम्ही. आणि जेवताना तुम्ही नंतरच्या लाईनला जेवा, पहिल्या नाही. हे चालणार नाही. शिवसेनेमध्ये तुम्हाला जर चंद्रकांत जाधव सारखी व्यक्ती आवडत नसेल कोणालाही वरिष्ठाला, तर त्यांनी त्याला पदावरून बाजूला ठेवलं पाहिजे. परंतु जिल्हा प्रमुखाला जो बाळासाहेबांनी मान सन्मान दिला आहे, जो जिल्हा प्रमुखाचा जिल्ह्यामध्ये दरारा बाळासाहेबांनी निर्माण केला आहे, त्याला खोटी मारायचं काम कुणी करता कामा नये. खालच्या कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ पातळीवर तिचं दुव्याचं काम तुम्ही केलेलं आहे. मात्र ह्या गोष्टी घडत असताना नेमकं एक अन्यायाची किंवा डावलण्याची भावना का निर्माण होते तुमच्या मनामध्ये? नाही, वस्तुस्थिती आहे गेल्या 2 वर्षामध्ये 2 वर्ष तर आत्ता सरकार आल्यानंतरची अलीकडचे म्हणजे ठीक आहे, परंतु मी सुरुवातीपासून संघटनेत काम करतोय.
आणि शिवसेनेमध्ये असा कोण अगदी मोठा नेता कोण पूर्वीपासून नसतो. शिवसेनेमध्ये नेते निर्माण करण्याची कंपनी आहे. शिवसेना ही नेतृत्व निर्माण करणारी बाळासाहेबांची कंपनी मी म्हणतो. ह्या कंपनीमध्ये माझ्यासारख्या अनेक लोक संपूर्ण भारतात तयार झालेत. नुसत्या महाराष्ट्रापुरतं सातारा जिल्ह्यापुरतं मी म्हणत नाही. मग इथं जर कार्यकर्ता तयार होतो, इथं नेता तयार होतो, तर तो नेता कायमचा शिवसेनेत राहायला पाहिजे. ही पण जबाबदारी कुठतरी. मग आम्ही इतकी वर्ष काम करत असताना आमच्याबरोबर पण अजून पण त्यावेळेचे काय कार्य करणारे कार्यकर्ते आहेत. भले परिस्थितीने फाटके असतील पण त्यांचं पक्षासाठी योगदान आहे. बरोबर. त्यांच्यावर केसेस आहेत, त्यांनी लाट्याकाट्या खाल्ल्यात. वेळ प्रसंगी घरच्यांच्या तोंडातला घास काढून कार्यक्रमाला यायचं असलं तर गाडीला डिझेल टाकून गाड्या भाड्याच्या करून ते आलेली लोक आहेत. आता सत्ता आली तर त्या लोकांना कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे. पण त्या लोकांना सामावून म्हणजे त्यांना काय पैसे नको आहेत, त्यांना फक्त तो मान सन्मान पूर्वीपासून शिवसेनेत तो मिळाला पाहिजे. माझी मागणी तीच आहे. तुम्ही जिल्हा प्रमुखाला न विचारात घेता उगाच तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन बसत असाल मी म्हणजे शिवसेना असं जर कोण म्हणत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. शिवसेना आमची आहे, बाळासाहेबांची आहे, आणि आम्ही कार्यकर्त्यांनी रक्त सांडून ह्या सातारामध्ये शिवसेना ठेवली. दादा, खरं तर तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात. रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये कायम चंद्रकांत दादा तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळालेले आहेत. आजपर्यंतचा जो पहिला सगळा घटनाक्रम आत्तापर्यंतचा, तर त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट 100% होती. आता नवखे लोक येऊन तुमच्यावरती आदेश देत असतात किंवा सूचना करत असतात. कसं बघता या गोष्टीकडे? निश्चितपणे पक्षाचा आदेश चांगला असेल, पक्ष परंपरेपासून आदेश असेल, तो आदेश आम्हाला मानावाच लागेल आणि मानतोच. पक्षाचा जर पूर्वीपासूनचा एक पद्धत आहे, पूर्वी शिवसेना भवनमधून फोन येऊन आदेश दिला जायचा ह्या विषयावर आंदोलन करा किंवा ह्या विषयाची मीटिंग घ्या किंवा ह्या विषयावर तुम्ही आवाज उठा किंवा हा विषय करा, काय असेल तो समजा, तर तो आम्ही अगदी प्रथम स्थानी ठेवून करतच होतो. आणि ते करणं प्रत्येक शिवसेनेचं कामच आहे, प्रत्येक शिवसैनिकाचं ते काम आहे. ते माझं पण काय मी त्याला अपवाद नाही होणार. परंतु अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब भवनमधून येतात तेही आम्ही करतोच, केलेच पाहिजेत, कारण तो पक्षाचा आदेश आहे. आपल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयातून तो पक्षाचा आदेश आहे. परंतु काही व्यक्ती आता अशा पक्षामध्ये मी म्हणेल तेच, म्हणजे पक्ष आदेश म्हणून नाही पण माझा आदेश आहे म्हणून असं चालणार नाही. तुमचा आदेश नाही, आम्हाला कुठल्या व्यक्तीचा नाही, आम्हाला पक्षाचा आदेश पाहिजे. जे संपर्क प्रमुख ह्या व्यक्तीनं अलीकडच्या काळामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक विषय आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर मी श्रीमंत रामराजे निंबाळकरांना गेली 2 वर्ष फॉलो म्हणजे त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी माझी महत्त्वाची भूमिका होती. हे सातारा जिल्ह्यामध्ये नाही, स्वतः रामराजेंनी सुद्धा हा विषय कधी नाकारला नाही. असं असताना त्यांना जेव्हा ते कार्यक्षेत्र माझ्याकडे फलटण जिल्हा परिषदचे फॉर्म AB फॉर्म द्यायची होती तेव्हा मला कुठे विचारात घेतलं नाही. मी संपर्क प्रमुखांना अनेक वेळा फोन करून सांगत होतो की तिथे AB फॉर्म द्यायला जाताना मला सांगा. मी त्या दिवशी त्यांना AB फॉर्म द्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांना मी 4 ते 5 फोन केले. मला म्हटले मी इकडं आहे, मी तिकडं आलो आहे, असं काय उडवाउडवीची उत्तर दिली. आणि ज्या वेळेला AB फॉर्म संध्याकाळी 3:30 वाजल्यावर मी म्हटलं नाही मी ते पाठवून दिले होते आणि ॲक्च्युली हे तिथं जाऊन AB फॉर्म देऊन आले. पण मला बाजूला ठेवण्याचं कारण काय, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, असं आजपर्यंत कधीच झालं नाही. AB फॉर्म हा जिल्हा प्रमुखच देतो खाली, आणि तो AB फॉर्म जर त्या उमेदवारांना परत घेतली तर ती जबाबदारी जिल्हा प्रमुखावरच असते. हे पक्षाचं धोरण आहे. मग त्याच्यात बदल करणारी ही व्यक्ती कोण, हे चालणार नाही. म्हणून मी बंडाचं निशाण उभं केलं. दुसरी गोष्ट अशी आहे, नगरपालिकेला पण आम्हाला तेच पाहायला मिळालं. नगरपालिकेच्या वेळेला विशेष करून त्यांनी ते केलं होतं, जिल्हा परिषद पंचायत समितीला तेच केलं. आणि संपूर्ण जिल्ह्यामधल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मध्ये असंतोष आहे. तिन्ही जिल्हा प्रमुख आमच्या मनात असंतोष आहे संपर्क प्रमुखांच्या विषयी, कारण त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये येताना AB फॉर्म आणले. AB फॉर्म देताना आम्हाला कुठे विचारात घेतलं नाही. पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी AB फॉर्म दिला गेला नाही. AB फॉर्म दिले ते त्यांच्या बगल बच्चांना, त्यांच्या नातेवाईकांना दिले. पक्ष निधी आलेलाही त्यांनी देताना त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या बगल बच्चांना दिला. त्याच्यामुळं ज्यांनी त्या निवडणुका लढवल्या, पक्षविरहित जी लोक ही निधी दिली होती ती, त्यातला एकही माणूस आता पक्ष संघटनेच्या बरोबर नाही. जर
तो व्यक्ती निवडणूक लढून पक्षाच्या चिन्हावर पक्षाच्या EB फॉर्मवर जर आज कोणत्याही बैठकीला कुठल्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवत नसेल ती सर्वस्व जबाबदारी कोणाची? दादा, तुम्ही जो मुद्दा त्याच्यामध्ये तुमच्या निवेदनातनं सांगितलेला होता की नुकतेच नव्याने आत्ता पक्षामध्ये सहभागी झालेले मंडळी आहेत की खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्येक पक्षात असं होतच असतं की येतात जातात, पण तुम्हाला मागं टाकण्याचं डावलण्याचं म्हणजे तुमची त्यांना भीती वाटते का? तुमच्या कामाची त्यांना भीती वाटते का? ते काय माहिती आहे का, मला एक कळतं कोणताही पक्ष असेल ना तर पक्षामध्ये नवीन लोक आलीच पाहिजेत, नवीन लोक घेतलीच पाहिजेत. नवीन लोकांना घेतल्याशिवाय पक्ष मोठा होणार नाही, पक्ष मोठा झाल्याशिवाय तुम्हाला सत्ता घेता येणार नाही. आणि म्हणूनच आम्ही त्यांचं मध्यस्थी करून ह्या लोकांना पक्षात घेतलं ना. हा, म्हणजे तोच प्रश्न की ज्यांना तुम्ही घेऊन आलात आणि आता ते तुमच्यावरती वरती खालतीचा पण आम्हाला काय नाही, ठीक आहे, त्यांना तुम्ही मानाचं स्थान द्यायला आमचा कुठे विरोध पण नाही. ते पक्षाचं त्यांची लोक निवडून येतात, त्यांचे खाली लोक आहेत त्यांच्याकडे, ठीक आहे, आम्हाला चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांना घेतल्यानंतर तुम्ही ते 6 महिन्यात आल्यानंतर जर त्यांच्या समोर लाईनीतनं उभं राहून आम्ही मुलाखतीला जायचं असलं तर आम्हाला चालणार नाही. किमान मी ह्या सगळ्या मी असेल किंवा अजून दुसरा जिल्हा प्रमुख तिथं निवडा, ज्यानं 15 वर्षे 20 वर्षे काम केलं तो जिल्हा प्रमुख निवडा आणि त्या जिल्हा प्रमुखाला मानाचं स्थान द्या. तो त्या बैठकीमध्ये जिथं मुलाखती घेणार त्या पहिल्या लाईनीमध्ये तो बसलेला असला पाहिजे मुलाखती ऐकायला. ही माझी भूमिका आहे, ना की हे दल बदलू. जे आज दुसऱ्या पक्षातून हित आले ते तुमच्याकडून दुसरीकडे जाऊ शकतात, बरं तेच जातील नाही तर मला तेच जातील असंही मला म्हणायचं नाही. मला मेन असं म्हणायचं आहे की ज्या लोकांनी शिवसेनेत इतकी वर्ष काम केलं त्या लोकांनी लाईनमध्ये कोणासमोर उभं राहिलं पाहिजे? त्यांच्या माणसासमोर राहिलं पाहिजे. बरोबर आहे ना की काल आलेल्या माणसासमोर. त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळाला पाहिजे ना. बरं, मी दुसरी गोष्ट सांगतो, 6 महिन्यापूर्वी पक्षात आलेल्या माणसाला 15 वर्षाचा 20 वर्षाचा 30 वर्षाचा शिवसैनिक असला तर काय माहिती. आज राजकारणाची तुम्ही बघता बेगडी राजकारण चाललंय. चमचुगिरी करणारी माणसं पुढे चालल्यात आणि खरं निष्ठावंत आणि काम करणारी माणसं माघारात. मलाही शिवसेनेत नको आहे. मला पाहिजे माझा निष्ठावंत शिवसैनिक ज्यानं 15 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे माझ्यापेक्षा जास्त वर्ष काम करणारी म्हातारी शिवसैनिक आजही जिल्ह्यात आहेत. त्यांचं काय? त्यांना कुठे मान सन्मान मिळाला पाहिजे ना, का त्यांना काहीच नको? खरं तर शिवसैनिक म्हणलं की एक विचार आला, बाळासाहेबांचा विचार आला आणि तो घेऊन जाण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकांनी केलेलं आहे, अजूनही करत आहेत. खऱ्या अर्थानं सत्ता समीकरणं बदलत गेली आणि या अनुषंगानं जे काही घटना घडामोडी गेल्या ते सर्वांनाच ज्ञात आहेत. पण जिल्ह्याच्या अनुषंगानं पाहिलं असतं तर चंद्रकांत दादांचं कायमच त्याच्यामध्ये वरचष्मा आपल्याला पाहायला मिळाला आहे. कार्यकर्त्यांची फळी बांधणं असेल, विविध कार्यक्रम असतील, आंदोलन असतील, यामध्ये सक्रिय तुम्ही राहिलेला आहात. एकूण ह्या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना तुम्ही आणि तुमचे सर्वच पदाधिकारी म्हणून नेमकं काय तुम्हाला वागणूक मिळते या सगळ्या गोष्टींवरती? पदाधिकाऱ्यांचं काय असतं तुम्हाला माहिती सांगतो. आमचे जे पदाधिकारी असतात त्यांना दुसरं काय नको असतं, त्यांना मान सन्मान पाहिजे असतो. त्यांना पक्षाचा प्रोटोकॉल माहीत आहे आजपर्यंतचा, म्हणजे पक्ष कशा पद्धतीने चालतोय सर्वांना माहीत असतं. आणि त्याच्यामध्ये जर कुठे चेंज झाले तर त्यांना ते बरं वाटत नाही. म्हणजे कसं आहे, आता आमचे समजा जुने ज्यांनी फार वर्ष काम केलं निष्ठावंत असे सत्ता मग ह्या सगळ्यामध्ये आता म्हणतो 30% असतील. 70% सत्तेच्या लालचेने काहीतरी मिळेल ह्या लालचेने आलेले लोक नवीन पण ह्याच्यामध्ये आहेत, नाहीत असं नाही. मग 70% लोक दिसतात. शेवट त्यांचं काय तुम्ही ऐकायचं का? ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला त्यांचा विचार करायचा. म्हणजे तोच तर प्रश्न आला की ज्यांनी निष्ठेने काम केलेलं आहे, कितीही परिस्थिती आली तर ते हल्ले नाहीत, ते शिवसेनेबरोबर राहिले. या अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हीच खतखत खरं तर वरिष्ठांपर्यंत आपण कसं पोहोचवणार आहात? नाही, आता काय वरिष्ठांपर्यंत ही खतखत पोचलेली आहे आमची. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत मी तुम्हाला सांगतो, माझा हा वैयक्तिक कोणाची हेवे दावे नाही आहेत. संपर्क प्रमुख असतील, माझ्याशी वरिष्ठ कोणी असेल, माझं त्यांचं वैयक्तिक काय नाही. त्यांनी मला डावलायचं असेल तर 100% डावला. परंतु कधी चंद्रकांत जाधव हा व्यक्ती बाजूला ठेवा, परंतु जिल्हा प्रमुख ह्या पदाला गालबोट लागून देऊ नका. त्याची एक वेगळी गनिमा आहे त्या पदाची पक्षामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिल्हा प्रमुख ह्या पदाला एक विशेष
आणि असाधारण महत्त्व आहे जे बाळासाहेबांनी निर्माण केले. त्या बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायचं काम कोणी मध्ये आधी करू नये, ह्या मताचा मी आहे. द्वेषाचा विषय बाजूला ठेवा, मात्र तुम्ही त्या पदाच्या अनुषंगाने जे भूमिका आहे त्याला महत्व दिलं पाहिजे, अशी तुमची भूमिका. मूळ भूमिका तीच आहे. बाळासाहेब एखाद्या म्हणजे प्रिय त्यांचे काय लाडके, म्हणजे लाडके त्यांचे शिवसैनिक कसे असायचे. लाडका म्हणजे काय, जो जास्तीत जास्त लोकांसाठी उपलब्ध होतो, जो जास्तीत जास्त लोकांसाठी रस्त्यावर उतरतो, जास्तीत जास्त ठिकाणी अन्यायावर लाथा मारतो, तो शिवसैनिक. त्याच्यावर जास्तीत जास्त केसेस असायच्या आणि तो बाळासाहेबांच्या गळ्यातला तायत असायचा. तो प्रत्येक जिल्ह्यात 4, 2, 10, 20, 5, 25 असतील. पण त्याचे अग्रक्रम असणाऱ्याला बाळासाहेब जिल्हा प्रमुख करायचे. तुमच्या लक्षात आलं. मग तो जिल्हा प्रमुख म्हणजे बाळासाहेबांनी जे काय बोलल ते कृतीतून उतरवणारा तो जिल्हा प्रमुख. म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं मुंबईत किंवा इंडियामध्ये पाकिस्तान मॅच खेळणार नाही, वानखेडे स्टेडियम सुद्धा खांदलं, उकरलं होतं. ही तुम्हाला माहीत असेल का नाही मला माहित नाही. ही बाळासाहेबांनी बोललेलं सत्तेत उतरवण्याचं काम तिथल्या त्या, मग ते करणाराच जिल्हा प्रमुख असला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ठीक आहे ना, एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला नसेल एक व्यक्ती आवडत, ठेवा ना बाजूला, त्या पदाचा अपमान करू नका. पण सातत्याने हे अशा गोष्टी घडत चालल्यात. सातत्यानं नाही, अलीकडच्या ह्या 1-2 वर्षामध्ये असं व्हायला लागलंय. हे नवीन संपर्क प्रमुख झाल्यामुळे, संपर्क प्रमुख माझे मित्र आहेत, त्यांना संपर्क प्रमुख करताना मी स्वतः शिफारस पत्र दिले माझं, त्यांना संपर्क प्रमुख करण्यात केलं, त्याबद्दल आमचं दुमत नाही. सुरुवातीला ते चांगलं काम करत होते, काम त्यांचं चांगलं आहे, परंतु पक्ष प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते कुठतरी काम करतायत, ते मला मान्य नाही. काम चांगलं करतायत, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतायत, 1000% तुमचं आम्हाला मान्य आहे. परंतु पक्ष बांधणी करत असताना तुम्ही संघटनात्मक जी काय रचना आहे तिला खोडा घालू नका. मी आज सुद्धा जर एखाद्या गावचा बाहेरचा दौरा करतो, माझ्या वैयक्तिक कारणास्तव जर मी चाललो असलो तरी त्या गावातून चालू त्या गावच्या शिवसैनिकाला फोन करतो, अरे मी इकडून चालू आहे, तू कुठं आहे, किंवा मी आज इकडून जाणार आहे, तू आहेस का. त्याला भेटून 2 मिनिटं त्याला बोलून मग जातो. आमचे संपर्क प्रमुख तसं नाही. उदाहरण सांगतो, एखाद्या कोरेगावसारख्या शहरात गेले किंवा वडूजमध्ये गेले किंवा पुशेगावमध्ये गेले तर तिथं शहर प्रमुख असतो, तिथं तालुका प्रमुख असतो, तिथं विभाग प्रमुख असतो. नसला तर शिवसैनिक तर 1000% असतो. ते त्याला फोन करत नाहीत, ते दुसराच कोणतरी सटारफाटारला बोलवून द्यायचं, गप्पा मारून चहा बी करून त्याचा फोटो काढून मग ते येतं आणि त्याला म्हणतात तू पक्षात घ्या ना त्याला. पण ज्यानं तिथं पहिली मुहूर्तमेढ पक्षाची रवली या, पक्षाचा झेंडा रावला या, त्या माणसाला तुम्ही तिथे भेटा, त्यासमोर चर्चा करा, त्याला पण स्वाभिमान, त्याला अभिमान वाटेल. पण ही भूमिका चंद्रकांत जाधवांची नसून सर्व शिवसैनिकांची आहे. 100% हीच भूमिका. मग आज जर ही भूमिका माझी नसती तर ह्या विषयाला नसणारे रणजितसिंह भोसले, जे माझे सहकारी जिल्हा प्रमुख आहेत, जयवंतजी शेलार साहेब, ज्यांचं आत्ता एज 74 वर्षे आहे, ते तर शिवसेनेमध्ये साधे शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख, नॉट ए जोक. आणि आजही कार्यरत आहेत. आजही कुठलीही मीटिंग, कुठलंही काम ते हुरेरीनं करतात, ते आज जोशात. त्या माणसाने पण ह्याला पाठिंबा दिला. खरं तर रणजित जिल्हा प्रमुख जेव्हा बोलतो तेव्हा त्या जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक बोलतो. पुन्हा लक्षात घ्या, प्रत्येक शिवसैनिकाचं वेगळं मत असण्याचं कारणच नाही, कारण मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि मी शिवसैनिकांनी मला ती मान्यता दिलेली आहे. खरं तर दादा, तुमची भूमिका सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जाहीर केली माध्यमांमध्ये, त्यानंतर लगेचच रणजित दादा भोसलेंची त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आली. नेमकं काय म्हणजे तुमच्या पाठीपाठी त्यांची सेम भूमिका कसं काय, म्हणजे एक सांगतो, रणजितसिंह भोसले सुद्धा त्यांचे वडील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. म्हणजे त्यांना शिवसेना काय नवीन नाही. स्वतः रणजितसिंह माझ्याबरोबर आम्ही विदर्शनेत काम केलं होतं. विदर्शनेला जिल्हा प्रमुख होते मधल्या काही काळात, पण तरी आत्ता त्यांना शिवसेनेतून जवळजवळ 16-17 वर्ष झाली शिवसेनेचं काम करतायत. म्हणजे त्यांना शिवसेना नवीन नाही. हीच भूमिका निलेश मोरेंची आहे, शहर प्रमुख सातारा शहराचे. का त्यांना माहित आहे ना पक्ष कसा चालतो, आज पक्षात काय चाललंय. त्याच्यामुळं जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्याची पद्धत शिवसेनेत आहे, म्हणून तर ते शिवसैनिक आहे. खऱ्याला खरं म्हणतो तोच शिवसैनिक आणि खऱ्यासाठी झुडतो तोच शिवसैनिक.
मी तुम्हाला एक सांगतो, जर आम्ही दल बदलू पद्धतीनं राहिलो असतो तर आम्ही पण आज कुठला तरी इंटरनॅशनल नेतापर्यंत जाऊ शकलो असतो. कारण माझ्याच बरोबर कित्येक तुमच्या सातारा शहरातले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये होते, त्याच तुमच्या नगरपालिकेमध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषदेला फार मोठमोठ्या पदावर आहेत, सभापती आहेत, काय तुम्हाला माहीत आहेत ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या हाताखाली काम करणारे लोक फार मोठे झाले, परंतु त्यांनी त्या वेळेला सत्तेची कास धरली आणि आम्ही शिवसेना सोडली नाही. शिवसेना ही माझं पहिला पक्ष आहे आणि तो शेवटपर्यंत, आणि म्हणून मी भांडतोय. दुसरं कारण आमचं काहीच नाही. म्हणजे आमची त्या कोणत्याही एका व्यक्तीशी माझं भांडण नाही. माझं भांडण त्या व्यक्तीनं चालवलेली सिस्टीम चुकीची आहे, त्याच्यावर भांडण आहे.